चला, आजपासून आपण एक 7 डेज वॉटर चॅलेंज सुरू करतो. मी करतोय, तुम्ही पण करणार का? डे 1 आजपासून सुरू करा आणि रोज कमेंटमध्ये लिहा डे 1 डन, डे 2 डन. जो कंप्लीट करेल त्याची बॉडी डेफिनेटली चेंज होणार. मी तुम्हाला चॅलेंज देते. फक्त आणि फक्त 7 दिवस ही पद्धत फॉलो करा. काही हेवी नाही, काही एक्सपेन्सिव्ह नाही. फक्त पाणी पिण्याची पद्धत बदलायची आहे बरं. आणि 7 दिवसानंतर तुम्ही स्वतःच फरक सांगाल. एक काम करा, आजपासूनच चॅलेंज सुरू करा आणि रोज कमेंटमध्ये लिहा डे 1, डे 2. मी पर्सनली तुमचे कमेंट्स रीड करणार आहे. आपण सगळे हेल्थसाठी मोठे चेंजेस शोधतो, पण स्मॉल हॅबिटच लाईफ बदलतात बरं. म्हणून हा 7 दिवसाचा छोटासा चॅलेंज करा आणि स्वतःसाठी करा. सकाळी उठल्यावर पाणी पिणं तुम्ही रोज करताना, पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही पाणी पिताना अशी चूक करत आहात का जी तुमच्या शरीराला फायदा न करता नुकसान करते? हो, 90% लोक ह्या 5 चुका करतात आणि कदाचित तुम्हीही त्यातलेच एक आहेत की नाही? नमस्कार मित्रांनो, मी आहे शीतल. आज आपण पाहणार आहोत सकाळी पाणी पिताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका आणि त्या कशा टाळायच्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची चूक तर ऑलमोस्ट सगळेच करतात बरं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चूक नंबर 1, उठल्या उठल्या खूप थंड पाणी पिणे. आपण काय करतो, फ्रीजचं थंड पाणी लगेच पितो. त्याचे परिणाम काय होतात? डायजेशन स्लो होते, शरीराला शॉक बसतो. तर यावर उपाय काय? तर उपाय काय करायचा, कोमट किंवा नॉर्मल पाणी प्या. जास्त थंडगार पाणी प्यायचं नाही. चूक नंबर 2, एकदम खूप पाणी पिणे. आपण काय करतो, 2 ते 3 ग्लास एकदम पितो. त्याचे परिणाम काय होतात? पोटावर प्रेशर येते, नॉसिया होऊ शकतो, म्हणजे कसं मळमळ होऊ शकते, उलटी बी होऊ शकते. तर यावर उपाय काय करायचा, हळूहळू सिप करून पाणी प्या. म्हणजे कसं, असं घोट घोट घेतो ना आपण, तसं पाणी प्यायचं. चूक नंबर 3, उभं राहून पाणी पिणे. आपण काय करतो, घाईत उभंच पाणी पितो. आपल्या मागे घाई असली ना, आपण उभं राहूनच पाणी पितो बरं. त्याचे परिणाम काय होतात? जॉईंट्स आणि डायजेशनवर परिणाम होतो. तर यावर उपाय काय करायचा, तर बसून आरामात पाणी प्या. चूक नंबर 4, रिकाम्या पोटी लगेच चहा, कॉफी घेणे. आपण काय करतो, पाणी न पिता थेट चहा, कॉफी. आपलं खाली पोट असलं की ढसा पोटात टाकून देतो. तर याचे परिणाम काय होतात? ऍसिडिटी, गॅस. तर यावर उपाय काय करायचा, आधी 1 ते 2 ग्लास मस्त पाणी प्या, मगच चहा आणि कॉफी तुम्ही पिऊ शकता. चूक नंबर 5, पाणी पिताना घाई करणे. आपण काय करतो, पटकन गटागटा पाणी पितो. त्याचे परिणाम काय होतात? बॉडी प्रॉपरली ॲब्झॉर्ब करत नाही. यावर उपाय काय करायचा, शांतपणे छोटे सिप घ्या. म्हणजे शांतपणे बसून थोडं घोटानं पाणी प्या, है ना. हा 7 डेज वॉटर चॅलेंज कंप्लीट करायला प्रत्येकाला जमत नाही. तुमच्यात दम आहे का, तर चॅलेंज एक्सेप्ट करा आपला, है ना. तर काय करायचं, व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, है ना. डे 1, सकाळी कोमट. तर पाणी सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या, रिकाम्या पोटी प्या. त्याचे फायदे काय होतात? पचन सुधारतं, शरीर डिटॉक्स होते कोमट पाणी पिल्याने. सकाळी उठल्याबरोबर, आहे ना, खाली पेट. डे 2, लिंबू. तर काय करायचं, 1 लिंबू घ्यायचं, पाणी कोमट करून घ्यायचं, पाण्यात अर्ध लिंबू पिळून प्या. त्याचे फायदे काय होतात मग? इम्युनिटी वाढते, स्किन ग्लोईंग करते गरम पाणी पिल्याने आणि ते गरम पाण्यात लिंबू पिळून पिल्याने. डे 3, जिरं. तर 1 चम्मच जिरं घ्यायचं, एका पाण्यातनी रात्रभर भिजत सोडून द्यायचं, आहे ना. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याचे फायदे पहा, वजन कमी करायला मदत होते, डायजेशन स्ट्रॉंग होते. डे 4, मध घ्यायचं, पाणी कोमट करायचं, त्या पाण्यामध्ये 1 चम्मच मध घाला आणि पिऊन घ्या. त्याचे फायदे पहा, एनर्जी बूस्ट होते, फॅट बर्निंग होते. डे 5, डिटॉक्स वॉटर. काय करायचं माहिती आहे, 1 काकडी घ्यायची, प्लस पुदिना प्लस लिंबू घालून डिटॉक्स वॉटर
तयार करायचं. त्यामुळे ना त्वचा एकदम ग्लोईंग होते. डे 6 नो कोल्ड वॉटर. थंड पाणी टाळा. नॉर्मल किंवा कोमट पाणी प्या. डे 7 नाईट रुटीन. झोपायच्या आधी 1 ग्लास पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहते. जर तुम्ही सकाळी कोमट पाण्यात थोडं लिंबू घालून प्यायला तर डायजेशन इम्प्रूव्ह होते, बॉडी डिटॉक्स होते, स्किन ग्लो होते. तर मित्रांनो, पाणी पिणं ही छोटी गोष्ट वाटते, पण योग्य पद्धतीने केलं तर तुमचं आरोग्य पूर्ण बदलू शकते. आजपासून या 5 चुका टाळा आणि फरक तुम्हाला स्वतःच जाणवेल.